गेल्या दशकात भारतात फुटबॉल खेळामधली आवड लक्षणीय वाढली आहे। काही दिवसांपूर्वीच फुटबॉलचा जादूगार लायोनेल मेसी भारतात आला होता आणि त्याला पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनीही तुफान गर्दी केली होती। हळूहळू का होईना युवा पिढी फुटबॉलकडे वळू लागली आहे। मुंबईतल्या गरीब वस्तीत राहणारा असाच एक युवा फुटबॉलपटू प्रतीक सध्या या खेळात आपली छाप उमटवतोय। आईने धुणी भांडी करून प्रतीकची फुटबॉल आवड जोपासली, पण केवळ पैशाअभावी त्याची अमेरिकावारी हुकणार होती। याची दखल IBN लोकमतने घेतली आणि त्याला आर्थिक मदत मिळवून देण्यात हातभार लावला। आता हा युवा फुटबॉल स्टार सज्ज झालाय अमेरिकेत हायटेक फुटबॉल प्रशिक्षण घेण्यासाठी। मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आजच्या टॉकिंग पॉइंटच्या निमित्ताने आपण एक पॉझिटिव्ह स्पोर्ट्स स्टोरी सगळ्यांसमोर ठेवतोय। पॉझिटिव्ह स्टोरी आहे आमच्यासाठी सुद्धा, कारण IBN लोकमतने पाठपुरावा केला होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आम्ही लोकांना केलेलं आवाहन आणि फुटबॉल प्रेमींनी त्याला दिलेला प्रतिसाद, आणि यामुळेच आज प्रतीकचं स्वप्न साकार होतंय आणि तो एकच दिवसात, म्हणजे इनफॅक्ट उद्या तो अमेरिकेलाही जायला निघेल तिकडच्या एका प्रोफेशनल क्लब बरोबर ट्रेनिंगसाठी, आणि तो पहिला ज्युनियर भारतीय फुटबॉलपटू असेल ज्याला अशा प्रकारच्या हायटेक ट्रेनिंगची संधी मिळणार आहे। यावरच आज आपण बोलणार आहोत। खुद्द प्रतीक आपल्या बरोबर स्टुडिओत असणार आहे, जो आपल्याला कशी झाली ही सगळी प्रोसेस ती सांगणार आहे। त्यानंतर त्याची आई सुद्धा आपल्याला जॉईन होणार आहे, आशा शिंदे आपल्या बरोबर असणार आहेत। कसं घडवलं प्रतीकला हे ते आपल्याला सांगणार आहेत। या सगळ्याबद्दल आणि या दोघांशी आपण बोलायचंय, पण त्यापूर्वी बघूया आज दिवसभरात इतर काय गोष्टी स्पोर्ट्समध्ये घडल्यात ते। सचिन तेंडुलकरच्या स्वप्नातला महाल पूर्ण, वांद्र्यातल्या नव्या घरी उद्या करणार गृहप्रवेश। चॅम्पियन्स लीग T20 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय। चुरशीच्या लढतीत त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केला 1 विकेटनं पराभव। आणि फॉर्म्युला 1 चॅम्पियन लुईस हॅमिल्टन भारत भेटीवर। मर्सिडीज टीमच्या कार्यक्रमासाठी बंगळुरूमध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी। आता येऊया आपल्या मुख्य स्टोरीकडे, कारण चेंबूरच्या झोपडपट्टीत राहणारा युवा फुटबॉल स्टार प्रतीक शिंदेचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे। अमेरिकेत जाऊन फुटबॉल मधलं हायटेक ट्रेनिंग घेण्याचा त्याचा मार्ग मोकळा झालाय। स्पॉन्सरशिप नसल्यानं त्याचा हा दौराच धोक्यात आला होता, पण IBN लोकमतनं त्याची ही व्यथा मांडल्यानंतर स्पॉन्सरशिपचा त्याच्यावर वर्षाव झाला आणि आज प्रतीक अमेरिकेला रवाना होणार आहे। माझी इच्छा आहे की मी सिनियर टीमला खेळावं आणि वर्ल्ड कप साठी क्वालिफाय झाली पाहिजे। सिनियर टीम खेळावी हीच फक्त इच्छा नाही, सिनियर टीम तर खेळायचीच, पण वर्ल्ड कप पण खेळायचं आहे मला। प्रतीक शिंदेची ही प्रतिक्रियाच खूप बोलकी आहे। आईनं धुणी भांडी करून प्रतीकला फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, पण पैशाअभावी प्रतीकची अमेरिकेतील प्रशिक्षणाची संधी हुकणार अशी बातमी IBN लोकमतनं दिली आणि प्रतीकवर चहूबाजूंनी स्पॉन्सरशिपचा वर्षाव झाला। तिकडे गेल्यानंतर माझी एकच इच्छा आहे, आता मी चांगला खेळावा तिकडे, मला चांगले प्रशिक्षण भेटावं तिकडे, आणि त्यांच्या टीमचा एक हिस्सा म्हणून मला कायमस्वरूपी तर म्हणता येणार नाही, आता 1-2 वर्ष तरी राहिलो पाहिजे त्यांच्यासोबत, की मी तिकडून शिकून इंडियामध्ये येऊन काहीतरी फायदा करू शकतो। पण सर्वात जास्त आनंद झाला तो प्रतीकच्या आईला। प्रतीक आपल्या आई बरोबर चेंबूरच्या वस्तीत राहतो। त्याची आई धुणी भांडी करून घरचा खर्च चालवते। आजपर्यंत प्रतीकच्या खेळासाठी तिने कष्ट करून पै जोडली। आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही तिने प्रतीकला प्रोत्साहन दिलं। प्रतीकने जेव्हा फुटबॉल स्टार्ट केला तेव्हा फुटबॉलचे त्याला कपडे सुद्धा नव्हते, ते मी घरकामं करत होते त्यावेळेस। त्यांच्या मुलांचे कपडे आणून मी माझ्या मुलाला दिले, त्याच्यावर तो सिलेक्शन झालं त्याचं। आणि म्हणजे परिस्थिती खूपच हालाकीची होती माझी, त्या हालाकीच्या याच्यामधनं पण त्याला मी सर्व पुरवत गेले, त्याचं त्यांचीच केलं, हे मला फार आनंद होतो ऍक्च्युली। प्रतीकसाठी सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला तो बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं। बँकेच्या पुढाकारामुळे आता प्रतीकचं स्वप्न साकार होणार आहे। अमेरिकेला येण्याचं तिकीट, त्याचा विमा आणि त्याच्या व्हिसाचा खर्च हा सगळं संस्थेतर्फे करण्यात येणार आहे। जर असा कोणी खेळाडू असेल किंवा अजून कोणी उपेक्षित असेल तर IBN लोकमतने जर असं जनतेच्या पुढे आणलं तर आम्ही बुलढाणा परिवारातर्फे निश्चित करणार। आपल्या जादुई कौशल्यानं प्रतीकनं स्पेन आणि स्वीडन मध्ये सुद्धा आपली ओळख निर्माण केली आणि आता तर तो हायटेक प्रशिक्षणासाठी थेट अमेरिकेला रवाना होणार आहे। अमेरिकेतील पायरेट क्लब पुढील 1 वर्ष त्याला हायटेक प्रशिक्षण देईल। फुटबॉल प्लेयर ब्रँडन कीज हे त्याचे कोच असतील। मिशन फुटबॉलसाठी प्रतीकला IBN लोकमतच्याही हार्दिक शुभेच्छा। मनीष कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई।
मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं प्रतीक आपल्या बरोबर स्टुडिओत आहे. प्रतीक, आता मी तुझं पॅकेज बघत होते. 14 वर्षाचा आहेस फक्त तू, पण एकदम फोकस्ड आहेस. तुझ्या 2 गोष्टी क्लिअर आहेत. तुला 2 वर्ष परदेशात प्रशिक्षण घ्यायचंय आणि भारतासाठी खेळायचंय आणि भारतीय टीम वर्ल्ड कप मध्ये बघायची आहे. इतकं सगळं तुला हवंय. आता ही तुझ्यासाठी स्वप्नांची सुरुवात आहे की एक स्वप्न पूर्ण झालंय? काय म्हणशील आजच्या दिवसाला? मी असं म्हणणार तर नाही की माझं स्वप्न पूर्ण झालं आता, कारण की मला अजून खूप पुढे जायचं आहे. ही तर माझी फर्स्ट स्टेप आहे. आता सध्या तर मला अमेरिकाला चान्स मिळाला आहे, तर मी जेवढं होऊ शकतं तेवढं जास्त माझा प्रयत्न करेल की MLS किंवा त्याच्यापेक्षा मोठी लीग खेळायचं आहे. अगदी खरं आहे प्रतीक. पण आता मला एक साधारण प्रोसेस सांग, कसा होता हा सगळा मधला काळ? कारण एक खूप मोठी पॉझिटिव्ह स्टोरी आहे ही आपल्या अख्ख्या भारतासाठीच. आज कितीतरी तरुण फुटबॉलपटू असतील ते तुझ्याकडे याच्यानंतर बघतील की प्रतीक जसा अमेरिकेला गेला, प्रतीक जसा बाहेर गेला तसा आम्हालाही जायला मिळावं असं ते तुझ्याकडे बघत असतील. काय होती ही सगळी प्रोसेस ज्यामुळे आज तुला अमेरिकेला जायला मिळतंय? स्टार्टिंगला जेव्हा मी सिलेक्ट झालो तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मम्मीला जेव्हा मी सांगितलं, मम्मी तर सर्वात खुश होते. पण जेव्हा मला कळालं की माझ्या तिकीटचा खर्च मी उचलू शकत नाही, घरची परिस्थिती गंभीर आहे, बरोबर, तर तेव्हा जरा प्रॉब्लेम व्हायचा. मला कसं करणार म्हणजे विचार पडायचा. पण आम्ही हार मानली नाही कधी. आणि IBN लोकमतचं मी खूप आभार मानतो की त्यांनी मला बुलढाणा बँक यांच्याशी कॉन्टॅक्ट घालून दिला. आणि बुलढाणा बँकचे पण आभार मानतो, कारण की त्यांनी स्पॉन्सरशिप केल्यामुळे आता मी आज जाऊ शकतो. आणि त्यामुळे तुझं एक मोठं स्वप्न, तुझ्याबरोबरच तुझ्या आईचं पण एक मोठं स्वप्न साकार होणार आहे. आणि तुझी आई सुद्धा आता आपल्या बरोबर आहे. आशाजी, प्रतीक, आम्ही तर म्हणतोच आहोत प्रतीकचं एक मोठं स्वप्न पूर्ण होत आहे. अर्थात त्याच्याबरोबर तुम्हीही हे स्वप्न बघितलं असणार आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं आणि प्रतीक अमेरिकेला जाऊ शकतो, या क्षणी काय भावना आहेत? खूपच भावना आहे, चांगल्या. माझा आनंद गगनात मावेन असं झालंय. त्याने असंच पुढे जावं, असं खेळावं, आपल्या भारतासाठी काहीतरी करावं, तिकडे शिकून येऊन. आम्ही बघितलं आता तुमच्या घरची परिस्थिती बघितली. अर्थातच तुम्ही एकट्यात घर चालवता आणि ते सुद्धा काबाड कष्ट अक्षरशः करून तुम्ही घर चालवता. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला फुटबॉल खेळायला शिकवलं. कधी असं नाही वाटलं की काय करतोय प्रतीक, कदाचित पैसे मिळणार नाहीत त्याला इतरांसारखे? नाही, तसं काही नाही. म्हणजे माझी इच्छा होती की एखाद्याने शिकावं चांगलं, पण देवावर पण भरोसा होता की कुठून ना कुठून आपल्याला मदत होईल, ही अपेक्षा होती माझी, आणि त्याचं स्वप्न साकार होईल. एक्झॅक्टली. प्रतीकच्या आईशी जसं आपण बोललो तसंच आता याच वेळी आपल्या बरोबर गॉडफ्रे परेरा आणि संतोष कश्यप, फुटबॉल मधली 2 मोठी नावं भारतीय टीम कडनं यापूर्वी खेळलेले आहेत दोघंही, तेही आहेत बोलायला. गॉडफ्रे सरांकडे मला सगळ्यात पहिल्यांदा जायला आवडेल. सर, ये जो बहुत बड़ी अपॉर्च्युनिटी प्रतीकला आता जी मिळाली आहे, त्यामुळे, आणि पहिला ज्युनियर फुटबॉलपटू आहे तो जो अमेरिकन क्लब कडनं खेळणार आहे, ही या अपॉर्च्युनिटीमुळे भारतीय फुटबॉलला कशी मदत होईल असं तुम्हाला वाटतंय? फार मदत होईल, कारण का याच्या आधी कोणालाही अशी परिस्थिती भेटली नाहीये. आणि मला वाटतं की जे प्रतीकला चान्स दिले, आणि महत्व इम्पॉर्टंट आहे की कोणी त्याला स्पॉन्सर केली आहे, ते मोठी गोष्ट आहे. कारण का फुटबॉलमध्ये स्पॉन्सरशिप फार कमी भेटते आणि प्रतीकला ही चांगली हे भेटली आहे, चान्स भेटला आहे. मला वाटतं प्रतीकनी या चान्सला सोडावं नाही. काही एकदम मेहनत करून अमेरिकाला जाऊन एकदम चांगली प्रॅक्टिस करून 1 वर्ष 2 वर्ष जितके वर्ष तो तिथं काढू शकतो तिथं काढायला पाहिजे. आणि मला वाटतं की प्रतीकलाच नाही, पण मी बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँकला ही विनंती करतो की अशा अजूनही प्रतीक सारखे प्लेयर आहेत. प्रतीकला तुम्ही तसेच प्रोत्साहन दिलं, तुम्ही असेच अजून प्लेयर लोकांना प्रोत्साहन द्या आणि आपल्या इंडियाची स्टँडर्ड अजून वाढेल. गॉडफ्रे सर, तुम्ही जसं म्हणताय प्रतीकने ही संधी सोडता कामा नये. नक्कीच तो सोडणार नाहीये, फोकस क्लिअर आहे त्याचा. आणि आत्ताच मी त्याच्या अमेरिकन कोच बद्दलही बोलले, त्यांनाही बरंच प्रॉमिसिंग वाटतंय प्रतीकचं करियर. संतोष सर, आपसे जानना चाहेंगे कि इंडिया का एक लड़का जब बाहर जाने की कोशिश करता है, इतनी बड़ी अपॉर्चुनिटी उसे मिल रही है प्रतीक को, तो अब उसे सबसे पहले किन चीजों पे फोकस करना चाहिए? बहुत खुशी की बात है और कि प्रतीक जैसे बच्चे को चांस मिला, और ये बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है उसके लिए. पर आपके चैनल के थ्रू मैं ये मैसेज पास ऑन करना चाहूँगा कि इंडिया में टैलेंट की कमी नहीं है, ये सबको मालूम है. और ऐसे बहुत कम बच्चे हैं प्रतीक जैसे जिनको चांस मिल सकता है.
अभी हम ये देखते हैं कि हम वर्ल्ड कप के टाइम में दूसरी कंट्रीज को हम सपोर्ट करते हैं, जबकि हमारे इंडिया में भी, मैं ऑल ओवर इंडिया में ट्रैवल किया हूं और मैं कोच हूं और मैंने देखा है कि हमारे पास वर्ल्ड क्लास टैलेंट बच्चे हैं, लेकिन उनको ग्रूम करना, उनको भेजना, उसके लिए बेचारे वो रह जाते हैं। अभी प्रतीक इज वाज वेरी लक्की कि उसको अपॉर्चुनिटी मिल गई, किसने स्पॉन्सर किया, और वो डेफिनेटली उसका एडवांटेज वो उठाएगा और वो आगे फ्यूचर बनेगा। बट एक प्रतीक काफी नहीं है। अगर हमको वर्ल्ड कप में खेलना है और अगर हमको अपनी इंडिया जैसी टीम को सपोर्ट करना है तो उसके लिए हमको 20 प्रतीक चाहिए। सो उसके लिए कॉर्पोरेट्स को आगे आना पड़ेगा। हमारे देश में पैसे की कमी नहीं है, पैशन की कमी नहीं है, शौक की कमी नहीं है, सब करना चाहते हैं पर करते नहीं है। पर जिस दिन ये शुरुआत हो जाएगी तो डेफिनेटली ऐसा दिन आएगा कि हम इंडिया वर्ल्ड कप के टाइम में पार्टिसिपेट करेगा और हम हमारी कंट्री को सपोर्ट करेंगे इंस्टेड ऑफ दूसरी कंट्रीज। जैसे आपने देखा कि मैसी यहाँ आया, सो पूरा इंडिया उसके पीछे दीवाना था, मैसी मैसी। बट आई एश्योर यू कि इंडिया में भी बहुत मैसी छुपे हुए हैं, लेकिन उनको बेचारों को चांस नहीं मिल रहा है। इसमें लक्की बहुत, ये प्रतीक बहुत लक्की है कि उसको चांस मिला, एंड आई विश हिम ऑल द बेस्ट। ही डेफिनेटली ये अपॉर्चुनिटी को वो यूटिलाइज करे और अपने परिवार की जो परिस्थिति है उसको उभारे और देश का नाम रोशन करे। संतोष सर, बहुत अच्छा पॉइंट आपने उठाया कि कॉर्पोरेट्स की जरूरत है, कॉर्पोरेट पाठिंबा मिळाला पाहिजे। पण आयबीएन लोकमतने जेव्हा प्रतीकची ही व्यथा टीव्हीवर मांडली तेव्हा सगळ्यात पहिला मदतीचा हात आला तो बुलडाणा अर्बन बँकेचा। आणि आता या क्षणी आपल्याबरोबर बुलडाणा अर्बन बँकेचे संचालक डॉक्टर सुकेश झवर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। झवर जी, आईबीएन लोकमत में आपका स्वागत है। आपसे बस यही जानना चाहेंगे कि जब आपने प्रतीक की कहानी सुनी तो क्या ऐसी चीज थी जिसकी वजह से आप उसको मदद करने के लिए तैयार हुए? सबसे पहले मैं प्रतीक जी का अभिनंदन करना चाहता हूं कि उन्होंने इतना अच्छा मकाम हासिल किया। और बुल्डाना अर्बन के चेयरमैन मिस्टर राधेश्याम जी चांडक, इन्होंने जब ये न्यूज़ देखी कि प्रतीक को आर्थिक मदद की जरूरत है, तो उन्होंने निर्णय लिया कि हम हमारे देश के जो बच्चे हैं जिनमें टैलेंट है उनके लिए कुछ करेंगे। इसके पहले भी हमने एक वेट लिफ्टर को मदद की है, हमारे 500 के करीब बच्चे इंजीनियर डॉक्टर बन रहे हैं, उनको भी हम मदद करते हैं। और बैंक का पैसा है, लोगों का पैसा है, जो लोगों के कल्याण के लिए उपयोग में आना चाहिए, उस हिसाब से हम वर्किंग करते हैं। सोशल बैंकिंग जो हमारा कंसेप्ट है। और जब हमने देखा कि प्रतीक एक होनहार बच्चा है तो हमने उसको मदद करने की एक तैयारी की और हमने उसको सारी स्पॉन्सरशिप अवेल कराई। धन्यवाद झवर जी, आईबीएन लोकमत से बात करने के लिए। प्रतीक, तुझ्याबद्दल सगळेच कौतुकाने बोलतात, कारण एकतर तुला एक महत्त्वाची संधी मिळाली आहे आणि त्या संधीसाठी तू पात्र आहेस असं सगळ्यांचं म्हणणं आहे। अर्थातच एवढ्या कमी वयात तुला मिळालेली ही संधी आहे, तुला 2 हातांनी ती उचलायची गरज आहे। तू या प्रशिक्षणाकडे कसं बघतोस? कारण मगाशी आपण बघितलं तू रोज, मला वाटतं अमेरिकन तुझ्या कोच जे असणार आहेत पुढे ट्रेनिंग देणारे, त्यांच्याशी संपर्कात असतोस, बरोबर? हो, मी दररोज ते कोच असतात माझे, जे कोच आहेत ते माझ्याशी दररोज कॉन्टॅक्ट करतात। म्हणजे सकाळी एकदा कॉन्टॅक्ट केला तर रात्री पण कॉन्टॅक्ट करतील। म्हणजे ते बघत राहतात काय सांगतात ते नेमकं? ते हेच विचार करतात की मी कधी तिकडे येईल आणि त्यांच्यासोबत कधी ट्रेन करेल। त्यांना असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो लाईफ मध्ये, म्हणून ते मला हेल्प करतात। मी त्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला, म्हणजे माझा साथ सोडला नाही। मला किती वेळा माझा विजा रिजेक्ट झाला तरी पण त्यांनी माझा साथ सोडला नाही आणि त्यांनी मला विजा घेण्यासाठी मदत केली। आणि या सगळ्यांच्या प्रयत्नाने प्रतीक आता अमेरिकेच्या विमानात बसणार आहे एका दिवसातच। प्रतीक बरोबर, त्याच्या आई बरोबर आपण या गप्पा अशाच सुरू ठेवणार आहोत। पण सध्या स्पोर्ट्स टाइम मध्ये घ्यायचा एक ब्रेक। पहा फक्त आयबीएन लोकमत। आपण बोलतोय प्रतीक शिंदे बद्दल, जो फुटबॉल मधल्या हायटेक प्रशिक्षणासाठी उद्या अमेरिकेला चाललाय। त्याच्याच बद्दल मला गॉडफ्रे सरांशी बोलायचंय। गॉडफ्रे सर, प्रतीक आता उद्या एक मुलगा आहे आपल्यातला जो अमेरिकेला चाललाय, पण इतर जी मुलं ज्यांना प्रतीक सारखी करिअर घडवण्याची इच्छा आहे, त्यांना तुम्ही या शोच्या माध्यमातून काय संदेश द्याल? या शोच्या मध्ये मी असंच सांगू शकतो की तुम्ही प्रॅक्टिस करा, रोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करा आणि जितक्या ऑपॉर्च्युनिटी भेटते त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही जावा। ज्याचे कॅम्प असतात,
आम्ही एअर इंडियामध्ये आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करतो अंडर-15 अंडर-19 साठी. तुम्ही या कॅम्पमध्ये यायला पाहिजे. मगच तुम्ही ना त्या लाईमलाईटमध्ये येतात. जेपर्यंत तुम्ही लाईमलाईटमध्ये नाही येणार तेपर्यंत तुम्हाला कोण विचारणार. आता IBNनी आपला प्रतीकच्या बद्दल शो दाखवला, त्यामुळे त्याला बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँकने स्पॉन्सर केलं. तर असंच जेपर्यंत तुम्ही बाहेर नाही जाणार आणि प्रॅक्टिस नाही करणार, सगळ्यांना दाखवणार नाही की तू कसा खेळतोस तू, तेपर्यंत कोण नजरेमध्ये नाही येणार. तर असं सांगतो की IBNला मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्रत्येक कॅम्पमध्ये जाऊन जरा हायलाइट करा सगळ्या प्लेअर लोकांना. म्हणजे बरेच प्लेअर लोक आहेत ज्यांना प्रतीक सारखा चान्स भेटत नाही. तसं तुम्ही जर का त्यांना कॅम्प लाईमलाईट केला की बरेच कॉर्पोरेट, जसं संतोष बोलला की कॉर्पोरेट येऊन स्पॉन्सर करायला पाहिजे, तसंच मला वाटतं की प्रतीक सारखे बरेच कॉर्पोरेट येऊन आणि प्लेअर लोकांना स्पॉन्सर करतील. तुम्ही आता प्लेयर्स बद्दल बोलताय. प्रतीकने एकट्याने प्रयत्न करून ही संधी मिळवली आहे. कश्यप सरांना मला तेच विचारायचं है. कश्यप जी, प्रतीक तो आज यहाँ तक पहुंचा है, लेकिन फुटबॉल फेडरेशन का इसमें क्या रोल होना चाहिए? क्योंकि 3-4 बार फेडरेशन के पास प्रतीक गया था, लेकिन उन्होंने वो लेटर नहीं दिया जो चाहिए था वीजा के लिए, जिसकी वजह से उसको आज देर हुई है. तो फेडरेशन हो या कोचेस हो, उनको क्या करना चाहिए ऐसे बच्चों के लिए? जैसा मैंने पहले भी कहा है कि हमको सब मालूम है लेकिन करना नहीं चाहते या हो नहीं पाता है. सो अभी प्रतीक को मैं डायरेक्टली बोलना चाहूंगा कि प्रतीक तुम बहुत लक्की है इस मामले में कि आपको स्टार बनने से पहले ये मौका मिला है. नहीं तो आपने देखा होगा अभी हॉकी में भी एक प्लेयर था बेचारा, वो वाल्मीकि ही जस्ट वॉन, बट वो जब उसने अचीव कर लिया टारगेट, ही बिकम चैंपियन, तब उसको रिकॉग्निशन मिला और हेल्प मिली. पर आपको बहुत ही अच्छा है कि आपको स्टार्टिंग में आपको हेल्प मिल रही है, तो उसका पूरा आप फायदा उठाओ और वहां पर मन लगा के प्रैक्टिस करो. और यू हैव ए बिग रिस्पॉन्सिबिलिटी. आपके ऊपर बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है कि आप यू हैव टू बी ए क्लिक एंड बिकम ए फुटबॉल स्टार और एक्सीलेंट फुटबॉल प्लेयर. जो वहाँ का एनवायरनमेंट रहेगा, डेफिनेटली वहाँ की ट्रेनिंग अच्छी रहेगी, आपको डाइट अच्छी मिलेगी, आपके रहने की व्यवस्था बहुत अच्छी होगी. तो उसका पूरा फायदा उठा के आपका एक ही ऑब्जेक्टिव होना चाहिए कि मेरे को प्रोफेशनल प्लेयर बनना है. और उसके बिहाफ में थैंक्स टू दैट कोऑपरेटिव बैंक, जिन्होंने बहुत ही अच्छा इनिशिएटिव लेके उसको आगे सहयोग दिया, जो बहुत इंपॉर्टेंट था, जिसकी वजह से बहुत बच्चे नहीं खेल पाते हैं. सो ये तो हो गया अपना प्रतीक के लिए. सो इसमें अगर प्रतीक ने परफॉर्म किया तो डेफिनेटली अदर कॉर्पोरेट्स विल लुक अप एंड वेक अप, और वो दूसरे बच्चों को भी चांस मिलेगा. दूसरा, फेडरेशन हो चाहे स्टेट एसोसिएशन हो, चाहे हम कोचेज हो, चाहे एडमिनिस्ट्रेशन है, यही डिफरेंस आई फील बिलीव डिफरेंस है हमारे और क्रिकेट गेम में और अदर स्पोर्ट्स. हम ऑलवेज बोलते हैं यार क्रिकेट का एक्सीलेंट पैसा है, एक्सीलेंट एडमिनिस्ट्रेशन है. सो आई थिंक वी शुड टेक द लर्निंग स्टेप फ्रॉम द क्रिकेट एसोसिएशन. देर उनका मैनेजमेंट, उनका एडमिनिस्ट्रेशन इतना अच्छा प्लानिंग है कि उनको प्रॉपर सपोर्ट से वो आगे बढ़ते हैं. संतोष सर, थोड़ा वक्त की कमी है हमारे पास, लेकिन बहुत बहुत धन्यवाद की आपने IBN लोकमत से बात की. गॉडफ्रे सर, आपल्यालाही धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या मदतीने प्रतीक आता अमेरिकेला चाललाय. प्रतीकची आई आपल्या बरोबर होती, आशा मॅडम, त्यांनाही IBN लोकमत तर्फे शुभेच्छा. आणि प्रतीक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि तू हा अमेरिकेचा दौरा सुद्धा तुझा गाजवून ये, अशाच IBN लोकमत तर्फे तुला शुभेच्छा. पण आता सध्या स्पोर्ट्स टाइम मध्ये आपल्याला घ्यायचा एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.